आज होता रविवार आणि आम्ही निघालो होतो कुठेतरी बाहेर, ते कुठे तुम्हाला पुढे कळेलच। तर बघा, पौष महिना चालू आहे आणि या पौष महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणे, कुलदेवीच्या दर्शनाला जाणे, कुळाचार करणे, कुलदेवतेची ओटी भरणे या गोष्टी करण्याला खूप महत्त्व आहे। तर आम्ही देखील निघालो होतो असंच माझ्या माहेरच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी। तर माझ्या सासरचं कुलदैवत आहे ते शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव आणि खंडोबा। तर माहेरचं जे कुलदैवत आहे ते आहे खंडोबा, जे की नांदेड जिल्ह्यामधील माळेगाव तालुक्या येथे आहे। आणि या ठिकाणी ना दक्षिण भारतातील सर्वात मोठी जत्रा भरते। तर मार्गशीर्ष महिन्यातील जी शेवटची अमावस्या असते, तर त्या अमावस्येच्या दिवशी आमच्याकडे ना वेळ अमावस्या असते। तर या वेळ अमावस्येपासनं ते महिना दीड महिना ही जत्रा चालू असते। तर तेव्हापासूनच आमचं जायचं चाललं होतं। जत्रा एवढी मोठी असते की लाखोंनी पब्लिक तेथे आलेलं असतं आणि तेथे पाय ठेवायलाही जागा नसते। त्यामुळे मग विचार केला की जत्रा थोडीशी ओसर होते, त्यानंतर मग आपण जाऊया। तर आम्ही आलो होतो इथे बघा, हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार। तर तेथून आम्ही मंदिरामध्ये गेलो। तर आज होता रविवार, तर आजही प्रचंड गर्दी येथे होती। आम्हाला वाटलं की जत्रा ओसरत आली आहे तर मग गर्दी थोडी कमी असेल, परंतु आजही गर्दी खूप होती। तर या जत्रेच्या काळामध्ये इथे भव्य अशी देवस्वारी असते, पालखी निघते, पालखी पूजन असते, कृषी प्रदर्शन असतं, शेतकरी सन्मान असतो, कुस्तीचं भव्य दंगल असते, पारंपरिक लावणी महोत्सव या ठिकाणी असतो, तसेच पारंपरिक लोककला महोत्सव व पुरस्कार वितरण या ठिकाणी या जत्रेमध्ये असतात। तर जत्रा खरंच खूप मोठी आणि पाहण्यासारखी असते। तर जत्रेमध्ये जर आलात तर या ठिकाणी दर्शन बिलकुल होत नाही। तर आम्हाला जवळजवळ जत्रा चालू होऊन महिना होत असेल तर आम्ही आलो होतो। तर बघा, गर्दी प्रचंड होती। तर या प्रवेशद्वारापासून आम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठीच जवळजवळ 2-2.5 तास लागले। तर इतकी गर्दी होती। तर या ठिकाणी खंडोबा आणि म्हाळसा यांचं मूर्ती आहेत आणि बाणूबाईचं देखील मंदिर या ठिकाणी आहे। तर येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असं जयघोष करत गर्दी थोडीशी पुढे सरकत होती। तर इथे खंडोबाचं जे वाहन आहे ते घोडा, तर खंडोबाला भंडारा उधळला जातो। तर या ठिकाणी भंडारा उधळतात। तर भंडाऱ्यामध्ये हळद आणि खोबरं मिक्स असतं। तर इथे घोड्याला आम्ही भंडारा उधळला, दर्शन घेतलं। त्यानंतर मग पुढे गाभाऱ्यामध्ये आलो। तर मंदिराच्या वरच्या बाजूला देखील भंडारा, शिखरावरती भंडारा उधळला जातो, मूर्तीवरती भंडारा उधळला जातो। तर छान असं खंडोबाचं वाहन जे आहे घोडा, त्यांचं दर्शन घेतलं आणि पुढे मंदिरामध्ये आलो। तर इथे खंडोबाचं देखील छान असं दर्शन झालं। गर्दी होती परंतु दर्शन मात्र व्यवस्थित झालं। तर दर्शन घेऊन बाहेर पडलो शिखरावरती भंडारा उधळण्यासाठी। मग वरती गेलो आणि शिखरावरती पण भंडारा उधळला। तर भंडाऱ्याने शिखर बघा किती पिवळं पिवळं दिसतंय। जेव्हा सूर्याची किरणे त्या शिखरावरती पडत होते तेव्हा खरोखरच ते सोन्याचं आहे की काय असं भासत होतं। तर म्हणतात ना, सोन्याची जेजुरी, त्याप्रमाणेच ते ती सोन्यासारखं चमकत होतं। तर दर्शन वगैरे खूप छान झालं। दर्शन घेऊन आम्ही मग बाहेर पडलो। तर इथे आमच्यासोबत ना माझी आई आणि वहिनी ह्या पण आल्या होत्या। दर्शन घेऊन बाहेर पडलो तर मग खरेदी केल्याशिवाय राहणार नाही। तर आम्ही पाहत होतो, काही वस्तू पाहत होतो, काही वस्तू घेत होतो। आणि या जत्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे तर येथे भरली जाणारी घोड्यांचा जो बाजार असतो तो या जत्रेचं खूप मोठं आकर्षण असतं। तर येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक या जत्रेसाठी येत असतात। खूप चांगली आणि खूप सुंदर आणि खूप महागडी घोडे इथे विकायला असतात। तर या जत्रेचं आकर्षण हे असतं। तर तसेच श्वानचा बाजार देखील येथे भरतो। आणि या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जे चादरी आणि ब्लँकेट आहेत तर हे देखील खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात। या ब्लँकेटचे रेट खूप रिझनेबल असतात आणि क्वालिटी पण खूप सुंदर असते। तर इथे आलात आणि ब्लँकेट घेतलं नाही असं होतच नाही। जत्रा सुरू होऊन महिना होत आला तरी देखील बरेचशी दुकानं, स्टॉल्स या ठिकाणी होती। तर लाखोच्या संख्येत या जत्रेमध्ये लोक येतात। जत्रा खरंच खूप पाहण्यासारखी असते, परंतु जर जत्रेत येणार असाल तर दर्शन मात्र होतच नाही। तर आम्हाला जत्रेपेक्षा ना दर्शनासाठी यायचं होतं। तर आपण वर्षातून एकदाच जातो आणि त्यातही जर दर्शन नाही झाले तर मग
मग ती एक मनाला हुरहुर लागून असते. तर जत्रा आम्ही आधी पाहिलेलीच आहे, परंतु दर्शनासाठी मग आम्ही थोडंसं उशिरा गेलो होतो. तरी येथे बरीचशी दुकाने होती. जर तुम्हाला जत्रा पाहण्यासाठी यायचं असेल तर अमावस्येपासून एक 8 दिवसाच्या काळात तुम्ही येथे या, परंतु दर्शन तुमचं होणार नाही. जत्रा मात्र इथे खूप मोठी आणि पाहण्यासारखी असते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक या जत्रेसाठी येत असतात. आणि जर तुम्हाला दर्शनासाठी यायचं असेल तर तुम्हाला मग थोडंसं उशिरा यावं लागेल. तर नांदेड जिल्ह्यातील माळेगाव तालुक्यामध्ये हे देवस्थान आहे. तर कसा वाटला आजचा तुम्हाला व्हिडिओ? हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.